तर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर हा निशाणा साधलेला आहे। वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे। त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा त्या हिंदूंचे पण डोळे उघडलेत, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, कारण काल त्या कोण तो आपले हरदीप सिंग त्यांनी अप्रतिम भाषण केलेलं आहे, त्यांनी पण अप्रतिम भाषण केलंय आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांचे टाकू शकतील, ख्रिश्चनांचे टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोकांच्या टाकतील, बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे। तर हे आताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे। सगळ्यांना ज्या पद्धतीने काल परत एकदा सांगतो, अमित शहांसह किरण रिजिजूंसह सगळ्यांनी मुसलमानांचं लांबुलचालन केलेलं आहे आणि केवळ हे कसं आम्ही मुसलमानांच्या हिताचं आहे हे मानतो आहोत हे दाखवल्यामुळे आता हिंदूंचे सुद्धा डोळे उघडलेत की अरे हे आपला सुद्धा वापर करून घेत आहेत। त्याच्यानंतर यांची ती जी वेडी वाकडी चाल चालते, कधी कबर फोडायची, कधी त्याच्यावर माती टाकायची, कधी मशिदीत घुसायची भाषा करायची, तर कधी त्याच मशिदीमध्ये त्याच लोकांना भेटी घेऊन पाठवायचं, कधी इफ्तार पार्ट्यांना जायचं, कधी गोमांस हे करता म्हणून मारायचं, कधी मॉब लिंचिंग करायचं, पुन्हा त्यांच्याचकडे जेवायला जायचं। हे सगळे जे चालले ना यांची धरसोड उडती ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे। म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडते।